स्वप्नील दादा, तुझं स्वागत आहे. आणि आता मी इथे बोलवणार आहे गोड आणि ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला. आणखी एक नवा कलाकार ज्याला आज पुन्हा एकदा आपण टीव्हीद्वारे घराघरात ज्याचं नाव आज पोचलंय, तो आपल्याला चित्रपटातही दिसणार आहे. मी स्वागत करतोय ओमकार राऊत याचं. काय गेले काही महिने अवघा महाराष्ट्र हा चंद्राच्या मनमोहक जाळ्यात अडकलेला आहे. त्यांची सुटका करण्यासाठी हा सुटका नावाचा नवीन घाट घातलाय का? मला असं वाटतं की फक्त या चित्रपटाबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याच चाकोरीबद्ध चौकटीत अडकलेल्या मनोरंजनाच्या मधून समस्त महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी हे 7 चित्रपट आहेत. वा 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 वा. पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर तिन्ही चित्रपट माझे कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, तिन्ही चित्रपट पीरियड आहेत. कच्चा लिंबू आणि चंद्रमुखी दोन्ही 1980 मधले आहेत आणि हिरकणी तो ऑब्व्हियसली 1674 सालचा चित्रपट. तर मला स्वतःची सुटका करायची होती पिरियडमधून. थोडंसं आजचं काहीतरी करणं फार गरजेचं होतं, कारण याच्या पुढचा निळूभाऊंचा बायोपिक आहे, तो पण परत पिरियड आहे. त्यामुळे मध्ये थोडीशी सुटका होण्यासाठी एक सुटका गरजेची होती. आणि मागच्या तिन्ही फिल्मला मी स्वतः जाऊन खूप स्ट्रगल केलंय. निर्मात्यांच्या दारात जाऊन स्ट्रगल केलं की हा चित्रपट करूया. ही पहिली माझ्या आयुष्यातली फिल्म आहे जी निर्माता स्वतः समोरून घेऊन आलाय. त्यामुळे माझ्यासाठी महत्वाची फिल्म आहे. सो थँक्स टू यू परी. आणि स्वप्नील, प्रार्थना या दोघांबरोबर खूप वर्ष काम करण्याची इच्छा होती, ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होतीये. हेमंत देदलाबादकर माझा पुण्याचा लेखक मित्र, मला असं वाटतं खूप अंडररेटेड रायटर आहे, खूप टॅलेंटेड आहे, पण एक काहीतरी दमदार मिळणं फार गरजेचं असतं. तर हेमंतला पण ही एक उत्तम संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळेल असं मला वाटतं. ओमकार, मी ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीवर प्रॉमिस करतो की माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हास्यजत्रेतलं कोणी ना कोणतरी असेल. हिरकणीमध्ये मी स्वतः होतो. चंद्रमुखीमध्ये 5 जण होते आणि या चित्रपटामध्ये ओमकार राऊत आहे. आणि या चित्रपटातलं एक गाणं हास्य जत्रेचा आमचा संगीतकार आमिर हाडकर करणार आहे. अरे वा वा वा. आणि सोबत माझी टीम आहेच, माझी बायको मंजिरी, नम्रता, अनप, निखिल, अजिंक्य आणि संजय मेमाणे ऑफकोर्स. वा. मी मंजिरीताई ओक आणि संजय मेमाणे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. संजय सर नाही आहेत. मी मंजिरीताईला विनंती करतो की तिने यावं. एकदा मंजिरीताईचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तसाच लेखक हेमंत देदलाबादकर सर जर आले असतील तर मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. नाही आले. ओके. मी स्वप्नील दादाला विचारू इच्छितो. स्वप्नील दादा, तू नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोस आणि सतत काहीतरी नवे प्रयोग तू करत असतोस नट म्हणून. त्या भूमिकेतून ही चित्रपट तू निवडलायस. काय नक्की तुझा विचार आहे हा चित्रपट करण्यामागे? थँक्यू शुभ्रत. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी परीचे आणि मोहंती सरांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार, कारण चांगली स्क्रिप्ट्स, चांगलं लिखाण, चांगले आशय, चांगले विषय या सगळ्याला ताकदीचा निर्माता मिळत नाही. यातनं खऱ्या अर्थाने आज ह्यांना सुटका मिळणार आहे. एक अत्यंत ताकदीचं हाऊस, प्रोडक्शन हाऊस, सेट ऑफ प्रोडक्शन हाऊसेस उभे राहत आहेत, जे इतके म्हणजे तुम्ही जर आत्ता 6 चित्रपट बघितलेत, आमचा 6वा चित्रपट आहे, जर तुम्ही ही 6 चित्रपटांचे विषय पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की किती विविध विषयांवर ते चित्रपट आत्ता 6 अनाऊन्स झाले. इट्स लाईक अ रेनबो.
आणि हे करण्यासाठी एक धाडस लागतं, हे करण्यासाठी एक विश्वास लागतो, आत्मविश्वास लागतो आणि कलेवर प्रचंड प्रेम लागतं. म्हणजे मी परीला जसं महेशदादा म्हटलं की तो कॅम्पसपासून ओळखतो, तसं मी आणि परी एकमेकांना कॅम्पसपासून, मीही कॅम्पसमध्ये काम केलं होतं, त्यामुळे आम्ही कॅम्पसपासूनचे मित्र आहोत. तर कलेवर प्रेम करणारा माणूस आहे, कलाकारांवर, कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं की ते प्रेम असल्याशिवाय असं धाडस माणूस करत नाही, कारण हा काही 2+2 4 वाला व्यवहारच नाही, ही लाईनच ती नाही जिकडे 2+2 4 होतं. तर कलाप्रेमी माणसं आहेत आणि त्यामुळे असे विषय, असे चित्रपट आज इथे अनाऊन्स होत आहेत, त्याचा प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो. आणि या चित्रपटाच्या सप्तरंगांमधले एक रंग आमचा आहे, याचा विशेष आनंद आहे. प्रसाद बरोबर अनेक वर्ष मला काम करायचं होतं आणि आम्ही आय थिंक 2दा-3दा काम करता करता राहिलो आणि समाव ते वर्क नाही झालं. आणि या चित्रपटाचा विषय जेव्हा मला ऐकवला, आणि परी आणि मी ऑलरेडी बोललो होतो की आपण करूया हे, आणि जेव्हा विषय ऐकला आणि प्रसाद करतोय म्हटलं, त्याच्यानंतर मला खूप हुशार असायला लागलं असतं मला नाही म्हणायला, खूप मला विचार करून नाही म्हणायला, कारण इट वॉज अ नो ब्रेनर. हा चित्रपट का करावा याची माझ्याकडे 100 कारणं होती. आणि मला फार आनंद आहे आणि अभिमान आहे की मी करिअरच्या या टप्प्यावर असा चित्रपट करतोय, आणि तो दिग्दर्शित करताना प्रसाद असणार आहे. कारण अभिनेत्यासाठी फार महत्त्वाचं असतं की तो कोणाच्या खांद्यावर मान टाकतोय आणि किंवा कोणाचा हात पकडून तो चालणार आहे. आणि मला फार आनंद आणि अभिमान आहे की प्रसाद आहे, कारण वेगळा असं नको म्हणूया, कारण तो शब्द फार बोथट झाला आहे, पण इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि माझ्यासाठी ती खूप इंटरेस्टिंग आणि ही जर्नी खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि प्रसादबरोबर ती करताना खूप मजा येणार आहे. टुंपा खूप जुनी आणि लाडकी मैत्रीण आहे आणि टुंपा चित्रपटात आहे, सॉरी प्रार्थना चित्रपटात आहे. मला इतकी सवय झाली इतक्या वर्षाची तिला टुंपा म्हणण्याची, त्यामुळे ओमकार बरोबर पहिल्यांदा काम करतोय आणि फार आनंद होतोय. खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे, खूप छान फिल्म आहे. मला ॲक्टर म्हणून ग्रो करायला संधी मिळणारी फिल्म आहे, मला काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करू देणारी फिल्म आहे. आणि ॲक्टरला अजून काय हवं असतं, त्याला नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात, त्याला स्वतःच्या कक्षा रुंदावायला आवडतात आणि चित्रपट हे मला ते सगळं करू देते. आणि हे सगळं इतक्या सुंदर सेटअपमध्ये घडतं आणि त्याची सुरुवात इतकी विलोभनीय झाली आहे, ह्याचा विशेष आनंद आणि अभिमान आहे. या सगळ्याच्या सगळ्या 7ही चित्रपटांना अनंत अनंत शुभेच्छा. आणि या सगळ्या चित्रपटांनी खऱ्या अर्थाने नवं पर्व सुरू हो आणि ते कधीही न थांबो आणि यशोगाथा अशी सुरू राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. स्वप्नील दादा, इतकं काम केल्यावर, इतक्या अनुभवानंतरही तू प्रत्येक प्रोजेक्टला किती उत्साहाने आणि किती पॅशनेटली तू त्याच्यात इन्वॉल्ड असतोस, हे आत्ता तुझे बोललास यातून दिसतं. हे आमच्यासाठी खूप मोठं एक काय म्हणूया त्याला प्रिन्सिपल तू आज आम्हाला दिलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्रार्थनाकडे वळतो. प्रार्थना, तू आणि स्वप्नील खूप दिवसांनी परत एकत्र काम करताय. माझ्या मते प्रसाद दादाबरोबर तुझी पहिलीच फिल्म आहे. मालिकांमधनं म्हणजे तुला आता थोडा वेळ मिळतोय हे सगळं काम करायला, काय भावना आहे? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू परी सर, थँक्यू सेजल मॅम. आज मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली ॲक्च्युली की मला सिनेमा इतके वर्षापासून करते, पण स्वप्नीलबरोबर हा 3रा सिनेमा असेल माझा, 4था आय थिंक. सो स्वप्नील, माझ्यापासून तुला सुटका नाही आहे असं मी म्हणेन. आणि येस, प्रसाद सरांबरोबर नेहमीच काम करायचं होतं. त्यांचे प्रत्येक सिनेमे बघितल्यावर मी नेहमी त्यांना मेसेज करायची आणि म्हणायची, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल मी चांगली ॲक्टर आहे, प्लीज मला कास्ट कराल. सो ते नाही माहिती मला म्हणून कास्ट केलं आहे की नाही, पण ॲटलिस्ट मी प्रूव्ह करीन की तुम्ही ज्या कॅरेक्टरसाठी मला कास्ट केलं आहे त्यासाठी मी करेक्ट ठरीन. आणि थँक्यू सो मच अगेन, तुम्ही तुमच्या सगळ्यांसमोर आज मला ही अपॉर्च्युनिटी आली आहे, मला हा स्टेज शेअर करायला मिळाला आहे. थँक्यू मंजिरी. ॲक्च्युली तू फोन केला आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. सो थँक्यू सो मच आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड. मजा येणार आहे, आय एम शुअर. थँक्यू. आणि हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची मनोरंजनाच्या जाळ्यातून सुटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सुटका या चित्रपटाचं पोस्टर आता LED वर दाखवावं अशी मी विनंती करतो.
एकच सांगतो फक्त, स्वप्नील आणि प्रार्थना जरी चित्रपटात असले तरी ही लव्ह स्टोरी अजिबात नाही. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं.